आता बातमी आहे नांदेडमधून। नांदेडमधील सिडको भागात एक धक्कादायक घटना घडलीय। वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका 25 वर्षीय विद्यार्थिनीने काल दुपारी गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे। या प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव जीवन घोगरे पाटील यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सिडको भागातील जीवन घोगरे यांच्या घरात अनधिकृत हॉस्टेल चालवले जात होते आणि या हॉस्टेलमध्ये 40 ते 45 मुली राहत होत्या। आकांक्षा गायकवाड BHMS द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली। मयत आकांक्षाच्या पालकांनी हॉस्टेल चालक जीवन घोगरे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली। या प्रकरणी घोगरे यांच्या विरोधात रात्री उशिरा आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। अधिक तपास ग्रामीण पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे। मुंजाजी व्यंकटराव गायकवाड, राहणार वाजेगाव। माझी मुलगी आकांक्षा मुंजाजीराव गायकवाड ही कमल किशोरजी कदम हडको येथील BHMS कॉलेजला सेकंड इयरला शिकत होती। त्यांच्या शेजारी बिल्डिंगला जीवनराव घोगरे यांची बिल्डिंग, त्या बिल्डिंगमध्ये ती क्वाड बेसिसवर किराणा राहत होती। माझी मुलगी हुशार होती। माझ्या मुलीला कुठल्याही प्रकारचा काही त्रास आमच्याकडून कुठलंही काही हे झालेलं नाही। तर आम्हाला एक दीडच्या दरम्यान असा कॉल आला की तुमच्या मुलीनं फाशी घेतली। मी जाऊन प्रत्यक्ष बघितलं तर ती फाशी घेतल्याचा मला अंदाज आला नाही। मला संशय आहे की माझ्या मुलीचा घातपात करून, मानसिक शोषण करून तिला मारून लटकवण्यात आलेलं आहे। माझ्या मुलीला न्याय मिळावा बस। आता जी बिल्डिंग प्रशासन आहे, ज्याच्या घरामध्ये ती किराणा होती, आता त्यांना तिथं माहीत की त्यांच्या इथं कोण आलं कोण गेलं काय माहीत। आता आम्ही तर बाहेर होतो, आम्हाला तर तिथून कॉल आलेला आहे। आता मग काय सांगू आम्ही? डेड बॉडी घेतली स्वीकारली नाही। हां, जोपर्यंत आमच्या मुलीचा असली गुन्हेगार त्यांना ताब्यात घेणार नाही तोपर्यंत मी डेड बॉडी हातामध्ये घेणार नाही। आता ते लेडीज हॉस्टेल म्हणून सांगतात, पण लेडीज हॉस्टेलची कुठली लेडीज हॉस्टेल म्हणून म्हणतात, पण लेडीज हॉस्टेलची नोंद नाही, कुठं काय त्याचं रेकॉर्ड नाही, काय त्याचा ते परवाना नाही। फक्त कॉट बेसिसवर देतात। मुलीला एका रूममध्ये 3 मुली 4 मुली ठेवतात, 2 मुली ठेवतात आणि जे बी आहे ते भाडे घेऊन आपलं व्यवसाय चालू आहे त्यांचा। काही नाही, सिक्युरिटी नाही, कोणतं वार्डन नाही, मुली काय करायला ते नाही। आता ते मुलीचं कसं झालं काय नाही त्याचा कुठलीही चौकशी नाही त्यांच्याकडे। जे करावं ते। तुमची मुलगी अत्यंत हुशार होती, लहानाच्या मोठी होती, म्हणजे पहिली माझी मुलगी हुशार बी होती आणि धीड होती, अशी भीतरी घाबरती नव्हती। माझी मुलगी आत्महत्या करू शकत नाही। ती काही 17-18 वर्षाची मुलगी नव्हती, 25 वर्षाची होती, सेकंड इयरला होती, फर्स्ट इयरला फर्स्ट क्लास पास झालेली होती आणि आत्महत्या करावं अशा प्रवृत्तीची माझी मुलगीच नव्हती। किती मुलं बाळ आहेत? 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे। काय आता मागणी तुमची? काही नाही, जोपर्यंत माझ्या मुलीचा गुन्हेगार जोपर्यंत त्याला अटक करणार नाही तोपर्यंत माझी मुलीला डेड बॉडी घेऊन मी अंत्यसंस्कार करणार नाही। मी ठाम इथंच बसून राहणार। एक तुमच्या मुलीच्या मैत्रिणीने सुद्धा काहीतरी विष प्राशन केलं होतं आणि हो, काल परवा माझ्या मुलीच्या मैत्रिणीनं गोळ्या घेतल्या होत्या आणि ती बेहोश अवस्थेत पडली असताना माझ्या मुलीनं नेऊन दवाखान्यामध्ये ॲडमिट करून तिचा इलाज होत होतो तिथं थांबून वापस आणून तिला शिव्या दिल्या की तुझे वडील इतके मेहनत करून तुला शिकवत आहेत आणि तू असं करते का केलीस म्हणून तिला शिव्या दिलेल्या आहेत। यामुळं मला विश्वास आहे की माझी मुलगी आत्महत्या करूच शकत नाही। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।